नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग टेक मंत्रा या माझ्या चॅनेलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आणि आपण या पहिल्या चॅप्टरचा पुढचा भाग सुरुवात करूया. रिव्हर्स कॉर्नर सायकल. बघा, रिव्हर्स कॉर्नर सायकल जी आहे ती रेफ्रिजरेटर सायकल, आयडियल रेफ्रिजरेटर सायकल किंवा कॉर्नट रेफ्रिजरेटर सायकल या नावानेही ओळखली जाते. आणि याच्यामध्ये काय होतं नक्की, तर लो टेम्परेचर असणाऱ्या हीट सोर्समधून किंवा कोल्ड मीडियममधून हीट ॲब्सॉर्ब केली जाते आणि ती हीट हाय टेम्परेचर असणाऱ्या हीट सिंकमध्ये रिलीज केली जाते, रिजेक्ट केली जाते. आणि हे प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी जो डिव्हाइस वापरला जातो, त्या डिव्हाइस ज्या सायकलवरती ऑपरेट होतो ती सायकल म्हणजे रिव्हर्स कॉर्नट सायकल. बघा, जी कर्नट सायकल आहे, जी हीट इंजिनसाठी वापरली जाते, ती हाय टेम्परेचर हीट सोर्सपासून एनर्जी ॲब्सॉर्ब करून ती सम अमाऊंट ऑफ वर्क नेटवर्क प्रोव्हाइड करते, प्रोड्यूस करते. त्याच्या एक्झॅक्ट उलटी आहे. त्याच्यासाठी या सायकलसाठी आपण वर्क प्रोव्हाइड करतो डिव्हाइसला आणि कॉम्प्रेसरला आपण वर्क प्रोव्हाइड करतो. म्हणजे 1 to 2 इव्हॉपरेटर, 2 to 3 कॉम्प्रेसर, त्याच्यानंतर 3 to 4 कंडेन्सर आणि 4 to 1 टर्बाईन. बघा, पी व्ही डायग्रॅम आणि टी एस डायग्रॅम मी दाखवलेली आहे. तर पहिली जी प्रोसेस आहे 1 to 2, बघा इथं पहिली जी प्रोसेस आहे याची 1 to 2 इथं इव्हॉपरेटरच्या इनलेटला आणि इव्हॉपरेटरच्या आउटलेटला. तर या प्रोसेसला म्हटलं जातं आयसोथर्मल एक्सपान्शन. आयसोथर्मल एक्सपान्शन. बघा, आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट, एक्सपान्शन ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्याचं प्रेशर जे आहे ते कमी होतं. जसं प्रेशर कमी होतं तसं त्याचं टेम्परेचरही त्याच्याबरोबरती कमी होतं. टेम्परेचर डेल्टा टी या स्मॉल अमाऊंटनं कमी झालं की त्यावेळेला ते सराउंडिंगमधून किंवा कोल्ड मीडियममधून हीट ॲब्सॉर्ब करतं आणि ती हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळे त्याचं टेम्परेचर पुन्हा टी एल या टेम्परेचरला येऊन मॅच होतं आणि त्यामुळे त्याचं पूर्ण टेम्परेचर जे आहे प्रोसेसचं ते कॉन्स्टंट राहतं टी एल या ठिकाणी. बघा, या ठिकाणी टी एल. तर आयसोथर्मल एक्सपान्शन टेम्परेचर कॉन्स्टंट हीट ॲडिशन प्रोसेस किंवा हीट ॲब्सॉर्प्शन प्रोसेस. एक्झॅक्ट वर्ड हीट ॲब्सॉर्प्शन प्रोसेस. 1 to 2 इज ए आयसोथर्मली हीट ॲब्सॉर्प्शन प्रोसेस, आयसोथर्मल एक्सपान्शन प्रोसेस. 2 to 3 जी आहे ते आयसेंट्रॉपिक एंट्रॉपी कॉन्स्टंट. तुम्ही टी एस डायग्राममध्ये बघू शकता 3 to 2 मध्ये एंट्रॉपी जी आहे ती कॉन्स्टंट आहे. S2 इज इक्वल टू S3. S2 इज इक्वल टू S3. आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. आता कॉम्प्रेस झाल्यानंतर गॅस काय होतं, तर त्याचं प्रेशर वाढतं. प्रेशर वाढल्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढतं. बघा, 2 to 3 प्रोसेस तुम्ही जर इथं पाहिली पी व्ही डायग्रामवरती तर तुम्हाला प्रेशर राईज झालेली दिसेल. आणि जसं इथं प्रेशर राईज होतं, बघा इथून या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत तुम्हाला प्रेशर राईज झालेली दिसेल. 2 to 3 आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. ते राईज झाल्यामुळं त्याचं टेम्परेचरही राईज होतं आणि राईज झालेले टेम्परेचर हे सराउंडिंगला हीट रिजेक्ट करतं. पण ही जी हीट रिजेक्शनची प्रोसेस आहे, क्यू एच अमाऊंट ऑफ हीट रिजेक्ट होती, ती प्रोसेस आहे आयसोथर्मल एक्सपान्शन. ही जी प्रोसेस आहे ती आयसोथर्मल कॉम्प्रेशन. 3 to 4 जी प्रोसेस आहे, बघा व्हॉल्यूम कमी होतं आणि जसं जसं व्हॉल्यूम कमी होतं तसं त्याचं टेम्परेचर वाढायला लागतं. टेम्परेचर वाढलं डेल्टा टी अमाऊंटने किती टी एच या हीट मीडियमला किंवा हाय टेम्परेचर हीट सिंकला एनर्जी रिलीज करतं आणि त्याच्यानंतर सिस्टीम पूर्वपदावरती येण्यासाठी टर्बाईनमध्ये 4 to 1 हे आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन होतं. आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन झाल्यानंतर त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर हे कमी होतं आणि सिस्टीम पुन्हा 1 या ठिकाणी होते. बघा, टी एस डायग्रॅम आणि पी व्ही डायग्रॅम आपण आणखीन एकदा बघा. पहिली जी प्रोसेस आहे 1 to 2 ही कोणती आहे, आयसोथर्मल एक्सपान्शन. आयसोथर्मल एक्सपान्शन हीट ॲब्सॉर्प्शन प्रोसेस. 2 to 3 जी आहे ती आहे
बघा 2 to 3 प्रोसेस कोणती आहे, तर ती आहे आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. 3 to 4 जी आहे ती आहे पुन्हा आयसोथर्मल कॉम्प्रेशन आणि आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन. तर 2 आयसोथर्मल प्रोसेस आणि 2 आयसेंट्रॉपिक प्रोसेस याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि या 4 प्रोसेसची मिळून ही रिव्हर्स कार्नोट सायकल पूर्ण होते. बघा याच्यामध्ये हीट ॲडिशन जे आहे ते 1 to 2 या ठिकाणी होतं. हीट ॲडिशन जी आहे ते 1 to 2 या ठिकाणी होतं आणि आपल्याला रेफ्रिजरेशन इफेक्ट कुठं मिळतो, तर इथंच मिळतो. जेवढ्या प्रमाणात हीट जी ॲब्सॉर्ब केली जाते 1 to 2 या प्रोसेसमध्ये, हे आपलं आउटपुट आहे, हे रिक्वायर्ड आउटपुट आहे आणि याच्या बेसिसवरतीच आपला सीओपी ठरतो. क्यूएलच्या बेसिसवरती आपला सीओपी ठरतो. तर क्यूएल ची व्हॅल्यू कशी काढणार, तर 1 to 2 प्रोसेसचा जो एरिया असेल तो म्हणजे क्यूएल. म्हणजे काय असेल बघा, 1 to 2 प्रोसेसचा एरिया जर काढायचा म्हटलं तर हा तुम्हाला रेक्टँगल दिसत आहे. 1 to, इथं मी तुम्हाला ए बी पॉईंट देतो, 1 to ए बी हा पूर्ण जो एरिया आहे तो म्हणजे आपला रेफ्रिजरेशन इफेक्ट आहे, आर ई रेफ्रिजरेशन इफेक्ट. एवढ्या अमाऊंट मध्ये हीट जी आहे ती ॲब्सॉर्ब केली गेली या सिस्टीममध्ये. आणि 3 to 4 या प्रोसेसमध्ये हीट जी आहे ती रिजेक्ट केली गेली. बघा 3 to 4 या प्रोसेसमध्ये हीट जी आहे ती रिजेक्ट केली गेली. ती किती केली गेली रिजेक्ट, तर एरिया 3 and 4 च्या अंडर जेवढा एरिया आहे तेवढी हीट रिलीज केली गेली. तर ही हीट ॲब्सॉर्प्शन झालं, ही हीट रिजेक्शन झालं. तर वर्क डन काय येणार, तर हीट रिजेक्टेड मायनस हीट ॲब्सॉर्ब हे आपल्याला वर्क डन येणार. क्यू एच मायनस क्यू एल. बघा वर्क डन डब्ल्यू काय येणार आपल्याला, तर क्यू एच ही जितकी रिलीज झाली मायनस क्यू एल ही जितकी ॲब्सॉर्ब झाली. कारण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स नुसार लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी इथं लागू होणार, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तर आपल्याला वर्क डन किंवा कॉम्प्रेसर वर्क, इथं जे कॉम्प्रेसर रन होण्यासाठी वर्क ॲड झालं सिस्टीममध्ये, इथं हीट ॲड झाली, याच्यामध्ये वर्क ॲड झालं आणि इथं एनर्जी आहे ती रिलीज झाली. तर ही ॲड झालेली, ही ॲड झालेली आणि ही रिलीज झालेली याचा बॅलन्स झाला पाहिजे. त्यामुळे क्यू एच मायनस क्यू एल आपल्याला वर्क डन बाय द कॉम्प्रेसर मिळणार. आणि मग याचा सीओपी कसा काढायचा, बघा आपला आउटपुट काय आहे, आपण आउटपुट म्हणून कशाकडे बघतोय, तर क्यूएल अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब. आपलं वर्क डन काय आहे, रिक्वायर्ड वर्क डन किंवा आपण इनपुट किती घातलं याच्यामध्ये, तर क्यू एच मायनस क्यू एल इतकं इनपुट घातलं तर याचा सीओपी झाला क्यू एल डिवाइड बाय क्यू एच मायनस क्यू एल. बघा याचा सीओपी झाला क्यू एल डिवाइड बाय क्यू एच मायनस क्यू एल म्हणजे झाला डब्ल्यू. आता ह्या व्हॅल्यू कशा काढायच्या, क्यू एलची व्हॅल्यू कशी काढायची, क्यू एचची व्हॅल्यू कशी काढायची. बघा टी एस डायग्रॅम आहे, रेक्टँग्युलर टाईप एरिया आपल्याला इथं मिळतो. तर क्यू एल म्हणजे काय असणार, एरिया अंडर द कर्व 1 to 2 आणि 1 to 2 एरिया अंडर द कर्व काय असेल, तर इथं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे T1, T1 इज इक्वल टू T2. तर T1 याची उंची गुणिले याची रुंदी म्हणजे काय, S2 मायनस S1. T1 इंटू S2 मायनस S1 आपल्याला इथं QL किंवा रेफ्रिजरेशन इफेक्ट मिळाला. तसंच QH हीट रिलीज किती आहे, तर इथलं हाईट T3 इंटू S2 मायनस S1. कारण S3 आणि S4 हे S2 आणि S1च्या इक्वल आहेत. ही प्रोसेस जी आहे ती आयसेंट्रॉपिक प्रोसेस आहेत, एंट्रॉपी कॉन्स्टंट असणाऱ्या प्रोसेस आहेत. म्हणजेच आपल्याला एरिया अंडर 3 to 4 हीट रिजेक्शन काय मिळाला, T3 इंटू S2 मायनस S1. तर आपल्याला नेट अमाऊंट ऑफ वर्क काय मिळेल, तर या दोघांची वजाबाकी. बघा काय मिळते, तर याच्यातून हे वजा केलं, एरिया 3 4 S1 S2 म्हणजे हा ए बी हा एरिया मोठा आहे, तर त्याच्यातून हा खालचा एरिया वरचा एरिया, सॉरी या वरच्या एरियातून हा खालचा एरिया वजा केला आणि ह्या 1 2 3 4 1 मध्ये असणारा एरिया काय येतो, तर T1 इंटू S2 मायनस S1 आणि मायनस T3 इंटू S2 मायनस S1. याच्यामधून S2 मायनस S1 हे कॉमन निघालं. बघा S2 मायनस S1 हे कॉमन निघालं, T1 मायनस T3, T1 मायनस T3. इथं T3 पाहिजे बघा, इथं T1 मायनस T3 पाहिजे.
T1 मायनस T3. आता T1 जो आहे तो रेफ्रिजरेशनचं टेम्परेचर आहे, जितकं टेम्परेचर आपण रेफ्रिजरेशनसाठी मेंटेन केलं ते आहे, किंवा आपण त्याला लोअर टेम्परेचर TL मानू, हायर टेम्परेचरला आपण TH मानू. तर कॉम्प्रेसर हा TL टू TH या टेम्परेचरमध्ये वर्क झालेला आहे. तर त्याचा COP काय असेल, तर हा एरिया डिवाइड बाय हा एरिया. तर या दोन एरियांचं जर आपण डिव्हिजन केलं तर S2 मायनस S1 S2 मायनस S1 हे कॅन्सल होतं आणि आपल्याला मिळतं T1 किंवा TL डिवाइड बाय याच्यातून हे मायनस केलं, ओके, TH मायनस TL. TL डिवाइड बाय TH मायनस TL हा रेफ्रिजरेशन COP ऑफ रेफ्रिजरेटर, रिव्हर्स कार्नोट सायकलच्या COP ऑफ रेफ्रिजरेटर आपल्याला हा इतका मिळाला. बघा, हा एरिया काढताना मोठा एरिया कोणता आहे, तर हा मोठा एरिया आहे 3 4 S1 S2. याच्यातून हे मायनस केलं तर आलं T3 मायनस T1. इथं उलट झालं, T3 मायनस T1. T3 जे आहे ते हायर टेम्परेचर आहे, T1 जे आहे ते लोअर टेम्परेचर आहे. तर TL अपॉन TH मायनस TL हे आपल्याला COP रेफ्रिजरेटरचा मिळाला, किंवा रिव्हर्स कार्नोट सायकलनुसार किंवा कार्नोट रेफ्रिजरेटरचा आपल्याला COP मिळाला. बघा, आता याच्यावरती प्रॉब्लेम असतात आणि आपण ते प्रॉब्लेम पाहणार आहोत. QL काय मिळाला, TL इंटू S2 मायनस S1. QH मिळाला TH इंटू S2 मायनस S1. नेटवर्क आपल्याला QH मायनस QL म्हणजेच काय मिळालं, TH मायनस TL इंटू S2 मायनस S1. आणि COP ऑफ रेफ्रिजरेटर TL अपॉन TH मायनस TL. बघा, न्यूमरिकल ऑफ रिव्हर्स कार्नोट सायकल आपण बघूया. पहिला प्रॉब्लेम आहे, बघा एकदा वाचा पूर्ण प्रॉब्लेम वाचा. An inventor has claimed to have manufactured a refrigerator having COP 7.4. When working between minus 10 degrees centigrade and 30 degrees centigrade, check whether his claim is correct or not. आणि हा प्रश्न विंटर 2017 मध्ये विचारलेला होता, परीक्षेमध्ये विंटर 2017ला हा प्रश्न विचारलेला होता. बघा, याच्यामध्ये काय सांगितलंय की एका इन्व्हेंटरनं, संशोधकानं एक डिव्हाइस बनवलेला आहे आणि तो डिव्हाइस जो आहे तो रिव्हर्स कार्नोट सायकलवरती रन होतो, किंवा तो रेफ्रिजरेटरचं काम करतो. आणि रेफ्रिजरेटरचं काम करत असताना त्यानं डिव्हाइस बनवल्यानंतर असं क्लेम केला की माझा डिव्हाइस जो आहे त्याचा COP 7.4 आहे. कधी, ज्यावेळेला तो -10 आणि +30 या दोन टेम्परेचरमध्ये काम करतो, त्यावेळेला माझा COP जो आहे तो 7.4 आहे. आणि तुम्हाला हे चेक करायचं आहे की याने जो क्लेम केलेला आहे हा क्लेम बरोबर आहे की नाही. बघा, कार्नोट सायकलची इफिशियन्सी ही मॅक्सिमम असते, कारण ती आयडियल सायकल आहे. त्याच प्रकारे रिव्हर्स कार्नोट सायकलची COP जी आहे ती पण आयडियल आहे, मॅक्सिमम आहे. आणि त्यामुळे रिव्हर्स कार्नोट सायकलच्या COPचं इक्वेशन या दोन टेम्परेचरला लावून बघायचं. जर तुमचा COP याच्यापेक्षा जास्त आला, बघा तुमचा COP रिव्हर्स कार्नोट सायकलचा COP जो तुम्ही कॅल्क्युलेट कराल, तो जर याच्यापेक्षा जास्त आला तर याचा अर्थ की या पद्धतीचं डिव्हाइस कन्स्ट्रक्ट करणं हे पॉसिबल आहे. आणि जर रिव्हर्स कार्नोट सायकलचं इक्वेशन लावल्यानंतर याचा COP जर या COP पेक्षा कमी आला तर याचा अर्थ या माणसाचा क्लेम, या इन्व्हेंटरचा क्लेम हा चुकीचा आहे, कारण रिव्हर्स कार्नोट सायकलच्या COP पेक्षा जास्त COP कोणताही डिव्हाइस मिळवू शकत नाही. जो रेफ्रिजरेटरचं काम करतो तो डिव्हाइस रिव्हर्स कार्नोट सायकलच्या COP पेक्षा जास्त COP मिळवू शकत नाही. बघा, आता याचा COP आपण काढूया. मगाशी मी COPचा फॉर्म्युला तुम्हाला दाखवलेला होता. बघा, गिवन काय आहे, TL लोअर टेम्परेचर -10 केल्विन मध्ये केलं 263, TH 30 डिग्री. कॉम्प्रेसर वर्क्स बिटवीन द -10 डिग्री सेंटीग्रेड अँड +30 डिग्री सेंटीग्रेड. फॉर्म्युला कोणता होता, COP ऑफ रेफ्रिजरेटर TL डिवाइड बाय TH मायनस TL.
बघा काय होतं, TL डिवाइड बाय TH मायनस TL. आणि या व्हॅल्यू गाठल्यानंतर आपल्याला असं आढळून आलं की 6.575 हा COP आहे रिव्हर्स कार्नोट सायकलचा. आणि या व्हॅल्यूपेक्षा याने जो क्लेम केलाय तो COP जास्त आहे. याचा अर्थ याने जो क्लेम केलेला आहे तो चुकीचा आहे. 7.4 पेक्षा याचा COP कमी असल्यामुळे रिव्हर्स कार्नोट सायकलचा हे इम्प्लाय करतं की क्लेम इज नॉट करेक्ट. इझी प्रॉब्लेम आहे. बघूया पुढचा प्रॉब्लेम. हा तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेला आहे. बघा, दोन टेम्परेचरच्या रेंज दिलेले आहेत, -5 डिग्री सेंटीग्रेड, 25 डिग्री सेंटीग्रेड. आणि तुम्हाला चेक करायचं आहे की जो 8.5 COP असण्याचा क्लेम आहे तो बरोबर आहे की चुकीचा आहे. प्रॉब्लेम बघा तुम्ही, आणि तुम्ही सॉल्व्ह करून याचं उत्तर कमेंटमध्ये मला देऊ शकता. बघा पुढचा प्रॉब्लेम. अ कार्नॉट रेफ्रिजरेटर रिक्वायर्स. बघा रेफ्रिजरेटर आहे हा कार्नॉट रेफ्रिजरेटर म्हणजे रिव्हर्स कार्नॉट सायकलवरती हा वर्क करणारा, ऑपरेट करणारा रेफ्रिजरेटर आहे. आणि या रेफ्रिजरेटरला 1.4 किलोवॅट पर टन ऑफ रेफ्रिजरेशन इतकी एनर्जी लागते. म्हणजे हा जो कॉम्प्रेसर आहे, हा कॉम्प्रेसर रन होण्यासाठी 1.4 किलोवॅट इतकी एनर्जी लागते. कधी, ज्यावेळेला 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन इतका रेफ्रिजरेशन इफेक्ट जर देत असेल, आणि त्याच वेळेला ते टेम्परेचर जे आहे ते 253 केल्विन हे मेंटेन करतं. म्हणजे लोअर टेम्परेचर तुम्हाला दिलेलं आहे 253 केल्विन. आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, तर COP फाइंड करायचं आहे आणि टेम्परेचर ॲट विच हीट इज रिजेक्टेड, तर TH आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा गिवन काय आहे, TL दिलेला आहे 253, QL दिलेला आहे आपल्याला. हीट ॲब्सॉर्ब किती, 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन. बघा 1 टन ऑफ रेफ्रिजरेशनची आपण व्याख्या पाहिलेली होती. आणि 1 टन ऑफ रेफ्रिजरेशनचं आपण ज्यावेळेला किलोवॅटमध्ये कन्व्हर्जन करतो त्यावेळेला ती व्हॅल्यू येते 3.5167 किलोवॅट. 3.5167 किलोवॅट हा इतका रेफ्रिजरेशन इफेक्ट आहे. आणि त्याचबरोबर वर्क रिक्वायर्ड किंवा कॉम्प्रेसर वर्क ही दिलेलं आहे, ते आहे 1.4 किलोवॅट. आता आपल्याकडे QL माहित आहे, आपल्याला W माहित आहे, तर आपण COP इझिली फाइंड करू शकतो. QL डिवाइड बाय W केल्यानंतर आपल्याला COP मिळेल QL डिवाइड बाय W, QL डिवाइड बाय वर्क डन ऑन वर्किंग टू, हे केल्यानंतर आपल्याला COP मिळेल आणि तो आहे 2.511. आता आपल्याला COP मिळाला या सायकलचा. आणि COP मिळाल्यानंतर जर आपल्याला TH काढायला सांगितलं तर हे इक्वेशन वापरून आपण TH काढू शकतो. आपल्याला TL माहित आहे, COP ऑफ रेफ्रिजरेटर माहित आहे, आणि या इक्वेशनमध्ये फक्त TH अननोन आहे. तर आपल्याला TH 2.511 हे इक्वेशन यूज केल्यानंतर TH आपला 353.75 केल्विन, म्हणजे ज्या हाय टेम्परेचर हीट सोर्सला हा रेफ्रिजरेटर हीट रिजेक्ट करतो ते टेम्परेचर 353 केल्विन इतकं आहे, किंवा अप्रॉक्सिमेटली 353.75 किंवा अप्रॉक्सिमेटली 354 केल्विन इतकं आहे. बघा पुढचा प्रॉब्लेम. हे दोन्ही प्रॉब्लेम खूप इझी होते. हा थोडासा अवघड प्रॉब्लेम आहे, थोडासा, जास्त नाही. बघा सिमिलर पद्धतीचाच आहे. 1.5 किलोवॅट पर टन ऑफ रेफ्रिजरेशन इज रिक्वायर्ड टू मेंटेन टेम्परेचर ऑफ -40 डिग्री सेंटीग्रेड. बघा TL टेम्परेचर आपल्याला दिले किती, -40. आपल्याला वर्क डन ऑफ कॉम्प्रेसर किंवा कॉम्प्रेसर वर्क रिक्वायरमेंट किती आहे, 1.5 किलोवॅट पर टन ऑफ रेफ्रिजरेशन आहे. आणि आपल्याला COP काढायचा आहे. सेम आपल्याकडं रेफ्रिजरेशन इफेक्ट आहे, आपल्याकडे W आहे, आपण COP काढू शकतो. मगाशी जसं आपण TH काढलं, टेम्परेचर ऑफ हॉट सिंक, तेही काढू शकतो. आपल्याला COP माहित आहे, TL माहित आहे, -40. तर आता तिसरं काय काढायचं आहे, हीट रिजेक्टेड पर टन ऑफ रेफ्रिजरेशन. आपल्याला QH फाइंड करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे, याच्यामध्ये QH फाइंड करायचं आहे. बघा हा इक्वेशन वापरायचा, कारण आपल्याला इथं पर टन ऑफ रेफ्रिजरेशन काढायचं आहे. पर टन ऑफ रेफ्रिजरेशन म्हणजे QL आपल्याला माहित आहे, QL जो आहे तो 3.5167 असेल. COP माहित आहे, तर QH ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर तुम्ही सॉल्व्ह करून पहा, तर QH ची व्हॅल्यू 5.0169 किलोवॅट इतकी येते. COP काढला सुरुवातीला आपल्याला 1 टन ऑफ रेफ्रिजरेशनसाठी कॉम्प्रेसर वर्क हे 1.5 किलोवॅट
इतका आहे, त्याच्यावरून सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर आला. आता जसं सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर आपल्याला माहीत झाला, त्याच्यावरून आपण टीएच ची व्हॅल्यू काढली. टीएच ची व्हॅल्यू आपल्याला 332.40 केल्विन आहे. आता आपल्याला सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर वापरून 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन जर आपला रेफ्रिजरेशन इफेक्ट असेल, हीट ॲब्सॉर्ब्ड असेल, तर आपल्याला हीट रिजेक्शन किती आहे ती काढायची होती. हीट रिजेक्टेड पर टन ऑफ रेफ्रिजरेशन, तर क्यूएच ची व्हॅल्यू आपल्याला 5.0169 किलोवॅट मिळेल. म्हणजे बघा, जर 1 टन इतकी हीट जर ॲब्सॉर्ब केली गेली, तर ती सिस्टीम 5.01 किलोवॅट इतकी हीट रिजेक्ट करते सराउंडिंगमध्ये. आणि ही कशामुळे वाढते, तर वर्क डन ऑन द वर्किंग फ्लूइड जे आहे ते याच्यामध्ये ॲड होतं आणि इतकी हीट जी आहे ती सराउंडिंगमध्ये रिजेक्ट केली जाते. पुढचा प्रॉब्लेम बघा. ब्राइन रेफ्रिजरेशन मशीन हॅज टू डू अन अमाउंट ऑफ रेफ्रिजरेशन इक्वल टू प्रोडक्शन ऑफ 20 टन्स ऑफ आईस पर 24 hours. बघा, पहिल्यांदा प्रॉब्लेम पूर्णपणे वाचून घ्या आणि समजून घ्या आणि त्याच्यानंतर सोडवायला सुरुवात करा. Brine refrigeration machine has to do amount of refrigeration equal to production of 20 tons of ice per 24 hours at -3 degrees centigrade from water at 10 degrees centigrade. If the temperature limits of compressor are 27 degrees centigrade and -12 degrees centigrade, calculate the power required to drive compressor assuming cycle as perfect one. Take the enthalpy of fusion of ice as 336 kilojoule per kg, its specific heat as 2.1 kilojoule per kg, and specific heat of water as 4.2 kilojoule per kg Kelvin. बघा, तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय सांगितलंय की ही सायकल जी आहे ती परफेक्ट वन आहे असं ॲझ्युम करा म्हणून सांगितलेलं आहे. आणि परफेक्ट वन सायकल म्हणजे कोणती, तर रिव्हर्स कार्नॉट सायकल रेफ्रिजरेशनसाठी, कारण ही रेफ्रिजरेशन मशीन आहे. बघा, ही रेफ्रिजरेशन मशीन आहे आणि परफेक्ट सायकलवरती वर्क करते असं ॲझ्युम करा असं सांगितलेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला पहिली गोष्ट काय कळाली की ही रिव्हर्स कार्नॉट सायकल आहे. आणि टेम्परेचर लिमिट कॉम्प्रेसरचे काय आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. कॉम्प्रेसरचे टेम्परेचर लिमिट आहेत 27 डिग्री सेंटीग्रेड आणि -12 डिग्री सेंटीग्रेड. तर आपल्याला टीएच आणि टीएलची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की ही जी सायकल आहे ती रिव्हर्स कार्नॉट सायकल आहे. तर याच्यावरून आपण सीओपी फाइंड करू शकतो. आपण पहिल्यांदा याच्यावरून सीओपी फाइंड करू शकतो. बघा, टीएल आपल्याला -12 आहे म्हणजे 261 केल्विन, टीएच 27 आहे म्हणजे 300 केल्विन. आणि या दोन्ही टेम्परेचरचा यूज करून आणि या इक्वेशनचा यूज करून आपण सीओपी फाइंड करणार. आपल्याला एक काहीतरी सीओपीची व्हॅल्यू मिळेल याच्यावरून. बघा, आपल्याला एक सीओपीची व्हॅल्यू मिळणार. अंदाजे 261 डिवाइड बाय 300 वजा 261 म्हणजे 261 डिवाइड बाय 39 इतकी याची सीओपी येणार. त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, पुढे बघा, आपल्याला क्यूएल फाइंड करायचं आहे. रेफ्रिजरेशन इफेक्ट किती आहे. ही जी रेफ्रिजरेशन मशीन आहे आणि ही रेफ्रिजरेशन मशीन इतक्या अमाऊंटमध्ये आईस प्रोड्यूस करण्यासाठी याला रेफ्रिजरेशन इफेक्ट किंवा हीट ॲब्सॉर्ब पर सेकंद किती आहे याची ही आपल्याला फाइंड करायची आहे. बघा, तर यांनी काय सांगितलंय की 10 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर पासून 10 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असणाऱ्या वॉटरचं 20 टन ऑफ आईस बनवायचं आहे. 1 टन म्हणजे 1000 किलो, म्हणजे 20,000 किलोचा बर्फ बनवायचा आहे. किती टेम्परेचरला, तर -3 डिग्री सेंटीग्रेड. बघा, पहिली गोष्ट आपल्याला काय कळाली, आपल्याला बर्फ बनवायचा आहे. किती बनवायचा आहे, 20,000 किलो, बरोबर आहेत का? हां, बरोबर आहे. 20,000 किलो इतका बर्फ बनवायचा आहे. कशापासून बनवायचा आहे, तर 10 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर वॉटरपासून बनवायचा आहे. आणि जो बर्फ बनेल त्याचं टेम्परेचर काय असेल, तर -3 डिग्री सेंटीग्रेड.
आणि याचबरोबर आपल्याला काही स्पेसिफिक हीट दिलेले आहेत बघा. स्पेसिफिक हीट दिलेली आहे आपल्याला आईसची दिलेली आहे, स्पेसिफिक हीट आपल्याला दिलेली आहे ती वॉटरची दिलेली आहे, आणि आपल्याला लॅटंट हीट ऑफ फ्युजन पण दिलेली आहे 336 किलो जूल पर केजी. याचाच अर्थ 10 डिग्री सेंटीग्रेडचं पाणी जे आहे ते कूल केल्यानंतर 0 डिग्री सेंटीग्रेडला पोहोचलं, म्हणजे इथं झालं सेन्सिबल कुलिंग. रेफ्रिजरेशनचाच इफेक्ट आहे, पण याच्यामध्ये सेन्सिबल कुलिंग झालं. ॲटमॉस्फिअर टेम्परेचरपेक्षा हे नक्कीच कमी असणार, कारण कॉम्प्रेसरचं लिमिट जे आहे ते 27 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आहे. आता बघा 0 डिग्री सेंटीग्रेडला हे पाणी पोहोचल्यानंतर याच्यामधून जी हीट ॲब्सॉर्ब केली जाईल त्या हीट ॲब्सॉर्बमुळे पाण्याचं बर्फात रूपांतर होणार, आणि या फेज चेंज प्रोसेसला लॅटेंट हीट मध्ये चेंज होणार. 0 डिग्री सेंटीग्रेडच्या पाण्याचा 0 डिग्री सेंटीग्रेडचा बर्फ तयार होणार. 0 डिग्री सेंटीग्रेड पाण्याचं 0 डिग्री सेंटीग्रेडच्या बर्फात रूपांतर होणार, आणि 1 किलो पाण्याचं बर्फात रूपांतर होण्यासाठी 336 किलो जूल इतकी हीट या पाण्यातून ॲब्सॉर्ब केली जाणार. बघा, 1 किलो पाण्याचं 1 किलो बर्फामध्ये रूपांतर करण्यासाठी 336 किलो जूल पर केजी, म्हणजे 336 किलो जूल एका केजीसाठी इतकी हीट या पाण्यातून ॲब्सॉर्ब केली जाणार. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा बर्फाचं टेम्परेचर जे आहे ते रिड्यूस केलं जाणार -3 डिग्री सेंटीग्रेड. बर्फाचं टेम्परेचर रिड्यूस केलं जाणार. आता टेम्परेचर रिड्यूस केल्यानंतर त्याच्यातून हीट किती ॲब्सॉर्ब केली जाते, तर हे स्पेसिफिक हीट ठरवतं. स्पेसिफिक हीट ऑफ आईस काय दिलाय 2.1 किलो जूल पर केजी केल्विन, म्हणजे 1 डिग्री टेम्परेचर ड्रॉप करायला 1 किलो बर्फाचा 2.1 किलो जूल इतकी अमाऊंट ऑफ हीट त्याच्यातून ॲब्सॉर्ब केली जाणार. म्हणजे बघा 0 डिग्री सेंटीग्रेडला बर्फ आहे, त्याच्यातून 2.1 किलो जूल इतकी हीट जर ॲब्सॉर्ब केली तर 1 केजी बर्फ जो आहे त्याचं टेम्परेचर 1 डिग्रीने खाली उतरणार. आणखीन 2.1 केलं तर आणखीन त्याचे 1 डिग्री सेंटीग्रेडनं टेम्परेचर खाली उतरणार, आणि आणखीन एकदा 2.1 किलो जूल इतकी हीट ॲब्सॉर्ब केली त्या बर्फातनं तर आणखीन 1 डिग्री त्याचं टेम्परेचर खाली उतरणार. म्हणजे 0 ते -3 पर्यंत जाण्यासाठी आपल्याला 3 डिग्री टेम्परेचर आपल्याला ड्रॉप करायचं आहे आईसचं. तर एका किलोसाठी बघा, एका किलोसाठी आपल्याला 2.1 किलो जूल इतकी अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब करणे जाणं गरजेचं आहे, आणि 3 डिग्री आपल्याला टेम्परेचर ड्रॉप करायचं आहे, म्हणजे 2.1 इंटू 3 म्हणजे 6.1 किलो जूल इतकी अमाऊंट हीट आपल्याला याच्यातून ॲब्सॉर्ब केल्यानंतर एका किलो बर्फाचं टेम्परेचर 3 डिग्रीने कमी होणार. बघा 2.1 इंटू 3 म्हणजे 6.3 किलो जूल इतक्या अमाऊंटमध्ये हीट जर आपण ॲब्सॉर्ब केली त्या बर्फातनं तर त्याचं टेम्परेचर 3 डिग्रीनं उतरणार. 336 किलो जूल इतकी हीट जर आपण ॲब्सॉर्ब केली तर आपल्या बर्फ जो आहे 1 किलो बर्फ तो एक किलो पाणी जे आहे ते 1 किलो बर्फामध्ये रूपांतरित होणार, आणि 4.2 किलो जूल इतकी हीट जर ॲब्सॉर्ब केली पाण्यातून तर त्याचं टेम्परेचर एका किलोचं 1 डिग्रीने उतरणार. आपल्याला 10 डिग्री टेम्परेचर कमी करायचं आहे, म्हणजे 10 इंटू 4.2 म्हणजे 42 किलो जूल इतकी हीट जर प्रत्येक किलो मागं आपण ॲब्सॉर्ब केली तर आपल्याला 10 डिग्री टेम्परेचरचा ड्रॉप मिळेल पाण्याच्या टेम्परेचरचा. म्हणजे आपल्याला पर किलो मागं याच्यासाठी 42, याच्यासाठी 336 आणि याच्यासाठी 6.3 इतक्या अमाऊंटमध्ये हीट जी आहे ती ॲब्सॉर्ब करायची. म्हणजे याचं जर ॲडिशन केली तर आपल्याला 336 अधिक 42 अधिक 6.3 म्हणजे हे जवळपास बघा इथं 42 आणि 6.3 6 2 8 आणि 6 14 4 4 आणि 5 आणि 3 8 384.3 किलो जूल
पर केजी इतकी हीट जर ॲब्सॉर्ब केली तर आपल्याला 10 डिग्री पाण्याचं वजा 3 डिग्री बर्फामध्ये 1 किलोचं रूपांतर होतं. आणि याला जर 20,000 न गुणलं तर आपल्याला रेफ्रिजरेशन इफेक्ट मिळेल. बघा, आपण आता काय काढलं तर 42 अधिक 336 अधिक 6.3 गुणिले 20,000. आणि हा रेफ्रिजरेशन इफेक्ट आपल्याला किती वेळात मिळवायचा आहे तर आपल्याला हा 24 तासात मिळवायचा आहे. म्हणजे डिवाइड बाय 24 तास झाले, गुणिले 60 ही मिनिटं झाली, आणि गुणिले 60 हे झाले सेकंद. या शून्याला हा शून्य, 2 शून्य हे गेले, हे 2 शून्य गेले, इथे 1 शून्य जास्त झालं वाटतं, 20,000 पाहिजे इथे. हां ठीक आहे. तर इथं 200, इथं 24, आणि इथं आपल्याला मगाशी मी बेरीज केलेली 384.3, 384.3 याची जी व्हॅल्यू जी येईल तो आपला असेल रेफ्रिजरेशन इफेक्ट, RE. आणि हा रेफ्रिजरेशन इफेक्ट जो असेल, बघा, हा जो रेफ्रिजरेशन इफेक्ट असेल हा जवळपास 150च्या आसपास येतो. आणि आपल्याला रेफ्रिजरेशन इफेक्ट माहीत झाला आता याचा, आपल्याला याचा COP माहिती आहे, COP माहिती आहे, रेफ्रिजरेशन इफेक्ट माहिती आहे, तर आपण याच्यावरून W काढू शकतो. कसा? तर आपल्याला रेफ्रिजरेशन इफेक्ट माहिती आहे, COP माहिती आहे, तर आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे W. आणि आपण डायरेक्टली COP माहिती आहे, RE माहिती आहे, तर याच्यावरून आपण W फाइंड करू शकतो. बघा, पुढचा हा सिमिलर प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये 200 किलो मटन जे आहे ते आपल्याला फ्रीज करायचं आहे. आणि हे जे फ्रीज आहे ते वजा 2 डिग्री सेंटीग्रेडला होतं. आणि आपल्याला हे स्टोअर जे करायचं आहे मटन, ते वजा 10 डिग्री सेंटीग्रेडला स्टोअर करायचं आहे. तर कॉम्प्रेसर हा 35 डिग्री सेंटीग्रेड आणि वजा 10 डिग्री सेंटीग्रेडमध्ये वर्क करतो. 6 तासात आपल्याला हे 200 किलो मटन हे 35 डिग्रीपासून वजा 10 डिग्रीपर्यंत न्यायचं आहे. वजा 2 डिग्री सेंटीग्रेडला हा फ्रीज होतो. आणि याची लॅटंट हीट ऑफ फ्युजन 130 किलो जूल पर केजी आहे. याची सेन्सिबल हीट जी आहे मटनची फ्रीज होण्या अगोदरची ती 3.295 किलो जूल पर केजी आहे. फ्रीज झाल्यानंतरची 1.675 किलो जूल पर केजी आहे. आणि या सिस्टीमचा COP हा 3 आहे. तर आपल्याला कपॅसिटी ऑफ रेफ्रिजरेटर मशीन ही फाइंड आउट करायची आहे. बघा, तुम्ही सॉल्व्ह करा हा प्रॉब्लेम. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बेल कोलमन सायकल पाहणार आहोत.